आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामधील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला। गुंडांकडून सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। रायगडमधील उरण तालुक्यामधल्या पागोटे गावच्या सरपंचांना धमकी। माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? सरपंच कुणाल पाटलांचा पोलिसांना सवाल। पोलीस खात्यामध्ये फक्त भ्रष्टाचार, कायद्याचा धाक राहिला नाहीये। उरणच्या घटनेवरून संजय राऊतांचा सरकारवर आरोप। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येनं राजगुरुनगर हादरलं। 54 वर्षीय नराधामाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या। आरोपीनं दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये ठेवले होते। पुण्याचे एसपी पंकज देशमुख यांची माहिती। चिमुकल्या मुलांवर पालकांनी लक्ष देणं गरजेचं, एसपी पंकज देशमुखांचं आवाहन। पुण्यामधल्या राजगुरुनगर शहरामध्ये आज बंदची हाक। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर। पत्नीला अटक, आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपामध्ये 2 जण पोलिसांच्या ताब्यात। सूत्रांची माहिती तर शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती।